खालीलपैकी कोणते अक्षरवृत्त सर्वात मोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विषुववृत्त. नंतरचा प्रश्न, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 76 वर्षांनी. नंतरचा प्रश्न, जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पॅसिफिक. नंतरचा प्रश्न, वातावरण सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी नायट्रोजन. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल किती वर्ष असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 6 वर्ष. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीमध्ये नमूद आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए राज्यसूची. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1 मे 1962. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने कर्झनवाईलीचा वध केला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मदनलाल धिंगरा. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, बांगलादेशची निर्मिती कधी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1971. नंतरचा प्रश्न, 1932 मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी रॅम्से मॅकडोनाल्ड. नंतरचा प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह कोणी लिहिले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सावित्रीबाई फुले. नंतरचा प्रश्न, सतीची चाल कोणी बंद केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लॉर्ड विल्यम बेंटिंग. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए स्त्री विचारवंती संस्था पुणे. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी संत नामदेव. नंतरचा प्रश्न, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी हैदराबाद. नंतरचा प्रश्न, GPS चे पूर्ण रूप काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. नंतरचा प्रश्न, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर नरेंद्र जाधव. नंतरचा प्रश्न, ग्रहतारांच्या अभ्यासाला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी ॲस्ट्रॉनॉमी. नंतरचा प्रश्न, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विल्यम हार्वे. नंतरचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी संगीत. नंतरचा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार संभवतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मुर्दूस. नंतरचा प्रश्न, बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी कृषी.
नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, कृष्णा. नंतरचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1935. नंतरचा प्रश्न, गावातील जन्ममृत्यूची नोंद करणे, ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे, ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ग्रामसेवक. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, राज्य निवडणूक आयोग. नंतरचा प्रश्न, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 344 मीटर पर सेकंद. नंतरचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये अनुअंक हा मूलद्रव्याच्या पायाभूत गुणविशेषण आहे असे कोणी सांगितले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, मोसले. नंतरचा प्रश्न, मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या जोड्या किती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 23. नंतरचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अजीवनसत्व. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सिंधुदुर्ग. नंतरचा प्रश्न, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, जेम्स हिकी. नंतरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 1873. नंतरचा प्रश्न, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाड, 1927. नंतरचा प्रश्न, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अच्युत गोडबोले. नंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 24 ऑक्टोबर. नंतरचा प्रश्न, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, 21 ऑक्टोबर. नंतरचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1993. नंतरचा प्रश्न, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, 9 जानेवारी 1982. नंतरचा प्रश्न, लिओनार्डो द व्हिन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, व्हेनिस. नंतरचा प्रश्न, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1784. नंतरचा प्रश्न, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता खालीलपैकी कोण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, रुसो. नंतरचा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरली? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, 1931. नंतरचा प्रश्न, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, चंद्रशेखर आझाद. नंतरचा प्रश्न, तेजस्वी आणि शुद्ध हिरा असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, विद्युत दुर्वाहक. नंतरचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कधी अवकाशात सोडण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 19 एप्रिल 1975. नंतरचा प्रश्न, सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय रिकामी जागा असते?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रतिकर्षण. नंतरचा प्रश्न, राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 12. नंतरचा प्रश्न, मालगुडी डेज हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी R.K. नारायण. नंतरचा प्रश्न, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर अभय बंग. नंतरचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 जानेवारी 1863. नंतरचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ खालीलपैकी कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी प्रफुल्लचंद्र रे. नंतरचा प्रश्न, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 1975. नंतरचा प्रश्न, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 37 अंश सेल्सिअस. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी शक्तीचे मूल्य किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बल गुणिले वेग. नंतरचा प्रश्न, पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 15 किलोग्रॅम. नंतरचा प्रश्न, IBRD म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. नंतरचा प्रश्न, LIC ची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 सप्टेंबर 1956 पर्याय ए. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस हा विजय दिवस म्हणून पाळला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 16 डिसेंबर. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी चोंडी. नंतरचा प्रश्न, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मुंबई. नंतरचा प्रश्न, संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गंगाखेड. नंतरचा प्रश्न, कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 5.5 तास. नंतरचा प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी आसाम. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 31 ऑक्टोबर. नंतरचा प्रश्न, 1 मिलियन म्हणजे किती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 10 लाख. नंतरचा प्रश्न, आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पॅरिस. नंतरचा प्रश्न, अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी सिकंदरा. नंतरचा प्रश्न, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 21 जून. नंतरचा प्रश्न, भारताच्या किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 8 राज्यातून. नंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न, भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला कोण आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नीरजा भानोत. नंतरचा प्रश्न, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए गुजरात. नंतरचा प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आंध्र प्रदेश. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अमृतानुभव. नंतरचा प्रश्न, ब्रिक्स देशांच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी श्रीलंका. नंतरचा प्रश्न, नागपूर करार कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1953. नंतरचा प्रश्न, बाबूजी हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सुभाषचंद्र बोस. नंतरचा प्रश्न, उदयभूमी हे स्थळ कोणाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी KR नारायण. नंतरचा प्रश्न, अनबिलिव्हेबल दिल्ली टू इस्लामाबाद या पुस्तकाचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी प्राचार्य भीमसिंग. नंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी लॉर्ड डफरीन. नंतरचा प्रश्न, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 8 मिनिट. नंतरचा प्रश्न, अलास्का ही पर्वतरांग कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए अमेरिका. नंतरचा प्रश्न, भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या देशालगत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी बांगलादेश. नंतरचा प्रश्न, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए ओडिसा. नंतरचा प्रश्न, काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी तापी. नंतरचा प्रश्न, भारतातील पहिली मेट्रो रेल कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 1984. नंतरचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी किमान किती वय असावे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 35 वर्षे. नंतरचा प्रश्न, पहिला भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 1954. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणास सकाळचा तारा असे म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शुक्र. नंतरचा प्रश्न, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए दिल्ली. नंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती टक्के आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 82.91%. नंतरचा प्रश्न, अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अमरावती. नंतरचा प्रश्न, संत चोखामेळा यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मंगळवेढा. नंतरचा प्रश्न, कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहास प्राणहिता म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वर्धा व वैनगंगा. नंतरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लोणेर.